गणित विषय तुम्हाला अवघड वाटतो. गणित विषय सोडवत असताना गणित विषय तुम्हाला अवघड वाटतो. गणिताची तयारी करत असताना घाम फुटते. एक्झाम हॉलमध्ये आपली पेन चालत नाही. मग अशा वेळेस करायचं काय? तर तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर PYQ सोडवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजेच मागील वर्षीचा पॅटर्न जर तुम्हाला एकदा कळाला तर 100% तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणून कशा पद्धतीने आपल्याला गणिताची तयारी करायची आहे, कोणते प्रश्न जास्त वेळेस रिपीट झालेले आहे, हे अभ्यास करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो. 100% सांगतो की तुमचा रिझल्ट इथं ठरणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. गणिताची तयारी कितीही अवघड असली तरी त्याला ट्रिक्स असतात आणि ट्रिक्सनुसार जर तुम्ही तयारी करतो म्हटलं तर कमीत कमी 5 सेकंदात एक उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. प्रश्न काही अवघड नसतात पोलीस भरतीचे, परंतु विद्यार्थ्यांची तयारी योग्य पद्धतीनं नसते. चला तर मग आज आपण पाहूया काही धडाकेबाज ट्रिक्स. धडाकेबाज ट्रिक्स सोबतच आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन पाहणार आहोत. 5 सेकंदातच आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. हे पेपर पुन्हा पुन्हा पेपरमध्ये येतात. ओके, चला पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे बघा. एका चौरसाची परिमिती 48 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? वाशिम जिल्हा पोलीस 2021 चा प्रश्न आहे. म्हणून PYQ खूप महत्वाचे असतात. प्रश्नाचा पॅटर्न कळतो तुम्हाला, मग सोडवा. ज्याही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं, कारण तुम्ही स्वतः सोडून पाहिल्याशिवाय तुम्हाला या प्रश्नांची उत्तर येणार नाही. कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. चुकलेला आन्सर असलं तरी चालते, परंतु तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे, पेन चालवता आली पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, गणित येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची आहे. प्रॅक्टिस करून पाहिजे. कोणत्याही चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल तर काय करायचं, आपल्याला वही पेन घेऊन बसायची आणि प्रॅक्टिस करून पाहायचे. तेवढ्या वेळात तुमचं जर गणित सुटलं शिकवण्याच्या वेळात तर तुमची प्रॅक्टिस चांगली जबरदस्त होते आणि कमी वेळामध्ये तुम्ही आन्सर सोडवू शकता. बघा, चौरसाची परिमिती दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी बघा, चौरस असतो काय? ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्याला आपण चौरस म्हणत असतो. मग परिमिती म्हणजे काय? तर बाहेरची जेवढी बी संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो? परिमिती म्हणतो. म्हणजे बाजू जी आहे त्याला परिमिती म्हणतो. 48 आहे, 4 बाजू आहे. 48 ला जर 4 ने भागला आपण तर आपल्याला एक बाजू मिळेल. 12 चौक 48 होते. म्हणजे याला जर भागलं तर 12. एक बाजू ही 12 आहे, ही 12 आहे, ही 12 आहे आणि ही 12 आहे. म्हणजे ही परिमिती जी झाली ती किती झाली? तर ती झाली 48. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू किती दिलेली आहे? आता आपली एक बाजू निघली 12. 12चा वर्ग किती होतो? 144. 144 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि चौरस सेमी हे याच्यामध्ये आन्सर काढायचा कधी बी. चौरस सेमी, ओके, क्षेत्रफळ काढत असताना सेमी, चौरस मीटर अशा पद्धतीने क्षेत्रफळ निघत असते. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, एका पेपरमध्ये ऑप्शन दिलं होतं 144 सेमी समजा. ओके, मग 144 सेमी आहे की 144 चौरस सेमी आहे? तर हेही तुम्हाला कळायला पाहिजे. पेपरमध्ये गडबड होते. एकसारखा जर प्रश्न आला, ऑप्शन आला तर तुमचा त्याचं गडबड नाही झाली पाहिजे. तर हे चौरस सेमीमध्ये आन्सर काढायचं आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. इथं संख्या दिली 0.06 मधील 9च्या स्थानाचे मूल्य काय आहे? 9च्या स्थानाचे मूल्य आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच हा प्रश्न जे आहे स्थानिक किमतीवर आहे आणि या स्थानिक किमतीमध्ये त्याचे जर मूल्य काढायचे आहे तर कशा पद्धतीने काढणार? वर्धा जिल्हा पोलीस 2024 चा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवणार विद्यार्थी मित्रांनो? बघा, इथं 9 कितव्या स्थानावर आहे? राईट साईडनं आपण कधी पकडायचं? पहिला, दुसरा आणि तिसऱ्या स्थानावर. म्हणजेच या 1 वर किती शून्य? 3 शून्य आणि हे वरचे 9 ऍज इट इज. म्हणजेच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अगदी 1-2 सेकंदात उत्तर निघतात. पाहता क्षणी तुमच्या प्रश्नाचे उत्तर निघू शकतात. फक्त तयारी तशी पाहिजे आणि तुम्हाला एकदा पेपर पॅटर्न कळला ना विद्यार्थी मित्रांनो, 100% सांगतो यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तुम्हाला. हे गणित जे आहे, हे उदाहरणं जे आहेत 50 मार्कासाठी राहतात. गणित आणि बुद्धिमत्तेचे 50 मार्क हातातले आहे तुमच्या. हे 50 मार्क मिळवायचे कसे? तर त्यासाठी तयारी व्यवस्थित पाहिजे. ओके,
टार्गेटेड पाहिजे, जास्त अभ्यास नाही करायचा, फक्त सिंपल ट्रिक्स नुसार आपल्याला समजलं पाहिजे की हेच प्रश्न जास्त वेळेस आलेले आहेत, रिपीट झालेले आहेत. मग हे प्रश्न जर तुम्हाला कळाले तर रिझल्ट 100% निघणार. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेलं आहे. क्वेश्चन क्रमांक 3, 0.050 प्लस 0.500 प्लस 0.005 बरोबर किती? गडचिरोली जिल्हा पोलीस 2018चा प्रश्न आहे. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, कशा पद्धतीने सोडवायचं आहे. जर तुम्हाला आडवी बेरीज येत असेल तर ठीक, कारण पॉईंट नंतर 3ही अंक आहे. नाही तर मग सरळ सरळ आहे, आपल्याला नाही जमत तर काय करायचं आहे, आपण मांडून घेऊ सरळ सरळ. डायरेक्टली आपल्या प्रश्नाचं उत्तर काढता येते, तेही सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचं. पण आपण मांडून घेऊन काढलं तर 2 सेकंद जास्त लागतील समजा, आहे की नाही. तर काय हरकत नाही, आपल्याला पाहू आपण. बघा 5 5 5 5 5 5.0 म्हणजे 0.555 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सरळ सरळ होतं हे. इथून आपण जर आडवी बेरीज करतो म्हटलं तरी करता येते. ओके, त्यासाठी प्रॅक्टिस लागते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमीची बॅचेस लाईव्ह आहे. आपल्या फास्ट ट्रॅक बॅच आहे, 10 जानेवारीपासून सुरू झालेली बॅच आहे. पोलीस भरती 2025 ची जर तुम्ही तयारी करायला असाल तर त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे आपल्याजवळ. आणि बघा या बॅचची फी फक्त आणि फक्त 499 रुपये आहे. 6 महिने त्याची व्हॅलिडिटी आहे. अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी आपण त्याच्यामध्ये शिकणार. मग यामध्ये काय काय असेल तर डेली लाईव्ह क्लासेस राहतात. त्यानंतर शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार, आता आपण जशा ट्रिक्स पाहायला लागलो त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला तिथे शिकवण्यात येईल. PDF आणि नोट्स मिळणार तुम्हाला. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे खूप पेपर मिळणार आहे 100 मार्काचे तुम्हाला. ही जी बॅच ज्याने घेतली त्याला खूप सारे पेपर पण मिळणार आहे पोलीस भरतीचे, म्हणून लवकरात लवकर बॅच घ्यायची आहे. डाऊट सेशन असेल, कोणताही डाऊट तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल असेल तर त्याचे डाऊट सेशन पण राहतात. ओके, काय करायचं आहे, ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन, किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनही तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा गुगल प्ले स्टोअरवर, आपल्या अकॅडमीचा लोगो दिसेल, ती ऍप्लिकेशन आपली असेल, तिथून डाउनलोड करायची आहे. रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट करत असताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर हा नंबर आहे 90 11 37 38 82, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, 1 अधिक 3 अधिक 5 याप्रमाणे 101 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न 2 पेपरमध्ये आलेला आहे. SRPF गट क्रमांक 9 आणि अमरावती पोलीस 2024 ला. अमरावतीचा पेपर 24चा जरा सोपा होता आणि विद्यार्थी तिथं तरी चुकलेत. मग हे सोपेच प्रश्न तुम्हाला घोळ करतात. मग या प्रश्नाचं उत्तर ज्याला ज्याला सोडवता येते त्यांनी प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा काय करायचं, पहिली संख्या आहे 1 प्लस शेवटची संख्या 101. ओके, आणि आपल्याला एकूण संख्या माहित आहे का? नाही. गुणीला एकूण संख्या असते. इथं एकूण संख्या माहित नाही, एकूण संख्या काढायच्या कशा, तुम्हाला ते सांगतो. एकूण संख्या कशा पद्धतीने काढतात बघा. शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची म्हणजे आले 100. ओके, आता या 100ला आपण भागणार कितीने? 2 ने भागायचं, कारण इथं प्रत्येक संख्येत फरक कितीचा आहे? 2चा आहे, म्हणजे 2 न भागला आपण. ओके, तर हे आले 50. या 50 मध्ये नेहमी +1 करायचं म्हणजे 51 एकूण संख्या आहेत. ओके, 51 काय आहे? एकूण संख्या. मग इथं लिहिले मी 51. हे 51 कसे आले कळालं, याला नेहमी भागायचं 2 ने. परत एकदा सांगतो, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणीला एकूण संख्या भागीला 2. म्हणजेच आता सोडवत असताना कसं सोडवणार, पहिले कंस सोडवत असतो, म्हणजेच हे झाले 102 गुणीला 51 भागीला 2. आता याला भागल्यास भाग द्या, 2 1 2 2 5 10 2 1 2 51 गुणीला 51. 51 गुणीला 51. तर लक्ष द्या, 51चा वर्ग करायचा आपल्याला. 51चा वर्ग गुणीला केलं तरी चालते. ओके, मग आता पहा, 1चा वर्ग 1, या दोघाचा गुणाकार करा, लगेच दुप्पट करा. वर्गाच्या नियमात शिकवलेलं आहे. मग बघा, 5 1 5 5 2 10 0, हातच्या आला 1, 5चा वर्ग 25 आणि 1 26. अशा पद्धतीनं आपण 2601 या प्रश्नाचं उत्तर काढलं. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
एक तर गुणाकार करा किंवा मग असा वर्ग काढा. ओके, अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. समोर जाऊया. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे 5व्या क्रमांकाचा. कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 असा प्रश्न विचारला आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आलेला आहे म्हणजे तुम्हाला सोडवता आलंच पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातले प्रश्न आपण घेत आहोत, कव्हर करत आहोत, म्हणून तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून टाका आणि आपल्या मित्रपरिवाराला, ज्याही विद्यार्थ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्यांना एकदा ही लिंक शेअर करून टाका. कारण दुसऱ्याचा जर तुम्ही चांगला विचार करत असाल तर 100% तुमच्यासोबतही चांगलं होईल. ओके, चला बघा, जोडमूळ संख्या म्हणजे काय हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे समजलं पाहिजे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ म्हणजे जोडून आलेली मूळ संख्या. जे दोन मूळ संख्यातील फरक 2चा असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मग मला हे सांगा, हे मूळ संख्या तर आहे परंतु जोडमूळ संख्या आहे का? नाही, हे संयुक्त संख्या आहे. सरळ सरळ आहे आणि हे दोन्ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे या दोघांची बेरीज डायरेक्टली आपण प्रश्नाचं उत्तर न पाहता बी काढू शकतो. 5 + 5 आणि 2. ओके, बेरजेचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग 144. सरळ सरळ आहे, करायचंही काम नाही, काढायचंही काम नव्हतं. पण ते तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजे काय हे माहीत झालं म्हणजे 100% तुमचा रिझल्ट फिक्स आहे. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. काय म्हटलेला आहे? खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? मूळ संख्या, समसंख्या हे बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहेत. बेसिक लेवलचे क्वेश्चन जर आले तर 100% रिझल्ट फिक्स. विद्यार्थी काय करतात? सरळ व्याज काढतात, त्याच्यानंतर बोट प्रवाह जास्त काढण्याचा प्रयत्न करतात, शेअर्स काढतात, शेअर्सवर प्रश्नच पाहायला भेटत नाही, शेअर्सची प्रॅक्टिस करत राहतात. मग बैजिक राशीचे काही जण प्रॅक्टिस करत राहतात. मग अशा वेळेस तुमचा रिझल्ट निघणार आहे का? नाही निघणार. रिझल्ट काढण्यासाठी एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करावा लागणार आहे. तुमचा स्कोअर 70-75 आहे परंतु स्कोअरच वाढा नाही लागला. रिझन काय? तुम्ही अवघड लेवलची प्रॅक्टिस करायला लागली आणि बेसिक कडे तुम्ही लक्षच नाही द्यायला लागली. हे बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम आहे. बेसिक खूप महत्वाचा आहे, बेसिक आलाच पाहिजे. पालघर जिल्हा पोलीस 2024 चा प्रश्न आहे. मूळ संख्या नाही, मूळ संख्या नाही, बाकी सर्व मूळ संख्या याच्यामध्ये आणि एकच मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येनं 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो, संख्येने भाग जातो. बघा, 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या. मूळ संख्या याची शॉर्टकट ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग हे मूळ संख्या, ही मूळ आहे, ही मूळ आहे, ही मूळ आहे. 15 मूळ आहे का? नाही. 15ला भाग जातो. बघा, 15ला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 5ने भाग जातो, 15ने भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जाणारी संख्या काय राहते? संयुक्त संख्या आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. समोरचा प्रश्न काय म्हटलेला? 7व्या क्रमांकाचा 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती? मग नाशिक ग्रामीण 2024 चा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवणार? याच्यापूर्वी तेच प्रश्न आला होता, आपल्याला सोडवता आला पाहिजे. मग 40च्या आतमधली, 40 ते 70च्या आतमधल्या विषम संख्या कोणत्या आहे? पहिली आहे 41, शेवटची आहे 69. एकूण संख्या किती होतात तुम्हाला काढायचं आहे बघासारखं. एकूण संख्या भागीला 2. एकूण संख्या कशा काढणार? परत एकदा समजून सांगतो कसं काढणार. तर शेवटची संख्या आहे 69, त्याच्यातून पहिली संख्या वजा करायची. किती आले? तर हे 8 आणि इथं राहिले 2, 28. 28 ला भागणार कितीने? 2ने. का भागणार? कारण 2चा फरक आहे. इथं आले 14 आणि 14 मध्ये नेहमी 1 प्लस करणार आपण, म्हणजे 15 एकूण संख्या झाल्या. एकूण संख्या झाल्या 15, इथं लिहिले आपण. ओके, अशा पद्धतीने सोडवायचा आहे. मग यांची बेरीज 10शी 0 हाच्याला 1, इथं झाले 7 आणि 4 11. 110 गुणिला 15 भागेला 2. याला भागणार कसं? तर भागा. बघा कशा पद्धतीनं भागतो मी. तर बे 5 10 उरला 1, बे 5 10, 55 गुणिला 15. मग 15चा पाढा जर तुम्हाला येत असेल तर 15 × 5 = 75, 5 हाच्या आले 7, 15 × 5 = 75 आणि 7 82. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? 825. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. कसाही असा प्रश्न तरी तुम्ही घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांचे 5 प्रश्न 100% चुकतातच. जो विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये घाबरतो, पेन चालत नाही, थरथरी होते, घाम फुटते, अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट निघत नसतो. ते 5 प्रश्न येणारे बी चुकून येत असतात. म्हणून तुम्हाला तयारी चांगली करायची आहे. मग तुम्हाला तयारी करत असताना आपण ज्यावेळेस बी कोणती प्रिय सिरीज चालू करणार,
पोलीस भरतीची PYQ सिरीज चालू केली आपण. त्याच्यानंतर आपण रात्रीला जीकेचे सर्व लेक्चर घेत असतो PYQचे. त्याही लेक्चरला तुम्ही हजर राहत जा. रात्रीला आपला 8:45 वाजता प्रत्येक वेळेस दररोज लेक्चर राहतो याच चॅनलवर, तर तुम्ही तिथेही हजर राहत जा विद्यार्थी मित्रांनो. बघा 8व्या क्रमांकाचा प्रश्न काय, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. अहिल्यानगर जिल्हा पोलीस 2024चा प्रश्न आहे. 2024 मध्ये अशा पद्धतीचा पॅटर्न होता, हे तुम्हाला कळालं पाहिजे. मग नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे, तर पहिली संख्या 1 प्लस शेवटची संख्या 97. ओके, पहिली संख्या 1 प्लस शेवटची संख्या 97 भागीला 2. मग 98 याची बेरीज येते, भागीला 2 करा. बे एक बे, बेचोक 8, उरला 1, 2 9 18 49. 49 ही सरासरी असेल विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी याही प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तयारी करायची आहे, ऑफलाईन पद्धतीने तयारी करण्यासाठी पोलीस भरती 2025-26चा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तयारी होत नाही आहे, वेळ कमी आहे, तर तुमच्यासाठी खास बॅच घेऊन आलेलो आहे मी, फास्ट ट्रॅक बॅच. ओके, फास्ट ट्रॅक बॅच लेखी प्लस फिजिकलची जर तुम्ही तयारी करू इच्छिता तर ऑफलाईन बॅच आहे. शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार आपण संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा कव्हर करून देणार. बिडवेनगर, इठावा वार्ड, पुसद इथं आपली अकॅडमी आहे. तिथं येऊन तुम्ही भेट देऊ शकता. सकाळी वेळ असते 8:45 वाजता. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आल्यास तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. अधिकची माहिती मिळवण्यासाठी या नंबरवर संपर्क साधू शकता. 90 11 37 38 82. लवकरात लवकर निर्णय घ्या विद्यार्थी मित्रांनो. एक निर्णय तुमचा भविष्य बदलू शकते. तुमच्या निर्णयावर तुमचा भविष्य अवलंबून असते, म्हणून निर्णय योग्य पद्धतीचा असला पाहिजे तुमचा. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचं उदाहरण काय दिलेलं आहे. जळगाव पोलीस 2024चा प्रश्न आहे. 3चा वर्ग गुणिला 5चा वर्ग कंसात 4चा शून्य घात आणि वजा 2चा शून्यवा घात. आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला एक नियम माहित पाहिजे. कोणत्याही संख्येला घातांक 0 आल्यास, 0 असेल तर उत्तर सुद्धा 0 येते. ओके, परंतु त्या संख्येच्या बाबतीत जी संख्या आहे त्याच संख्येच्या बाबतीत इथं लक्ष द्या. इथं सोडवणार कसं, तर इथं घातांक समान आहे, यांचा काय करणार आपण, गुणाकार करणार. पायाचा गुणाकार म्हणजे 3 5 15, घातांक एकच वेळा लिहित असतो 2. इथं बघा याचा वजाबाकी जरी केली तर 0च येणार. ओके, म्हणजे इथं कोणतीच संख्या नाही आहे. मग काय करणार, इथं कोणतं चिन्ह नसल्यामुळं आपण काय करणार, 15चा वर्ग गुणिला 0 करणार. म्हणजे गुणाकार केला आपण 15चा वर्ग 0, तर उत्तर येते 0. आणि पहा लक्षात त्याचा घातांक 0 असेल तरी उत्तर 0 येणार आहे. काही केलं तरी या प्रश्नाचं उत्तर 0 येईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. काय म्हटलेलं आहे बघा, 10व्या क्रमांकाचा प्रश्न. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासहित विद्यार्थ्यांचे वयाची सरासरी किती होते, त्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष होते. तर शिक्षकाचे वय किती. SRPF गट क्रमांक 10 आणि त्यानंतर सोलापूर पोलीस 2021चा प्रश्न आहे. ऑप्शन इथं दिलेला आहे. सोडवायचा कसा, अतिशय शॉर्ट ट्रिक्स नुसार. बघा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे, 13 वर्ष. ओके, त्यानंतर शिक्षकाचे वय टाकल्यास म्हणजे शिक्षक एक वाढल्यास त्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष होते. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, जर यांचा फरक 1चा असेल, ओके, यांचा फरक 1चा असेल. बघा 40 आणि 41चा फरक 1चा आहे, इथं 1चा फरक आला, तर अशा वेळेस काय करायचं, याची तिरपी बेरीज करून टाका म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. 40 आणि 14 इथं ऑप्शन मध्ये नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. 40 आणि 14 54 होतात. 54 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इथं ऑप्शन चुकलेले असतील, पर्याय चुकलेले असतील, काय हरकत नाही, परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 54. अशा पद्धतीने आपण या प्रश्नांना सोडवलेला आहे. आजच्या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न होता. असंच हसत राहा, खेळत राहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.